कार्तिक भाई आपल्याला टिक्का लावतो. काल कोणी लावलेला? तू लावलेला? तू लावलेला? आज तू लावलं. पाणी गेलं. हा द्या. कसा लागलाय कसं दिसतं कमेंट मध्ये सांगा. साईराम मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आजचा 4था दिवस चालू झालेला आहे आपला. नवीन दिवस, नवीन सुरुवात. आज आम्ही इथून खंडाळा घाट चढायला सुरुवात करणार आहे. तर सगळ्यांना शुभेच्छा त्याच्या. आणि हां, बाहेर जाऊन तर चहा नाश्ता सगळ्यांचा झालेला आहे. आता इथून हा हॉल्ट सोडून आम्ही निघू. तर चला आमच्यासोबत तुम्ही पण पूर्ण प्रवास एन्जॉय करा. साईराम. चला, नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि नवीन शायरी. हम दिल के सच्चे और निराले, हम दिल के सच्चे और निराले, कोई पूछे तो कह देना हम ओम साई भजन मंडल वाले. साई बाबा की जय. साईराम मित्रांनो. साईराम 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 भावनो. साईराम 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 साईराम. आतून चाल भाऊ. साईराम 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 साईराम. पहिला हॉल्ट आला. पहिला हॉल्ट आपला छोटा टेम्पो. आता पहिला हॉल्ट आला आमचा नाश्त्याचा हॉल्ट. रात्री जो हॉल्ट आम्ही केलेला तिथून हा आमचा पहिला हॉल्ट आला. जिथे आम्ही नाश्ता करतो. ओके, साईराम, जय एकविरा मित्रांनो. तर रिझन बिहाइंड मेकिंग दिस व्हिडिओ इज की मला काल परवापासून भरपूर मेसेजेस येत आहेत, कमेंट्स येत आहेत की तू पालखी घेऊन चालतोय आणि तू पायात चप्पल घातली आहे. असं का? हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही, असं मला भरपूर मेसेजेस कमेंट वगैरे येत आहेत. तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आमचा पदयात्रेचा जो प्रवास असतो तो 4 ते 5 दिवसाचा असतो. कारण आपले रस्ते इतके चांगले नाहीत की म्हणजे त्याच्यावर विदाऊट चप्पल आपण चालू शकतो. कारण काचा आहेत, दगड आहेत, भरपूर काय काय अशा गोष्टी असतात ज्याच्याने पायाला दुखापत होते.
लागतं पायाला, माणूस चालू नाही शकत, म्हणून ती चप्पल घालायची असते. काय दगड भरपूर काय काय अशा गोष्टी असतात ज्याच्याने पाय कारण आपला प्रवास काय अर्ध्या तासाचा किंवा आपल्या गावात पालखी फिरवण्याचा एवढा नसतो. 4 ते 5 दिवस आम्हाला सगळ्यांना चालत पालखी खांद्यावर घेऊन जावी लागते. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है, वाह क्या ऍक्टिंग कर. त्यामुळे ती चप्पल घालावी लागते. तर असो, बाकीचा श्रद्धेचा पाठ आहे, ज्याला जसं वाटतं तसं. पण आमची कोणाला दुखवायची अशी काय हेतू नाही. तर एवढंच सांगायचं होतं. जय एकविरा, साईराम. तर मित्रांनो, 11:15 वाजून गेलेत. खोपोली नगर परिषदेमध्ये आपण एंट्री केली आहे. म्हणजे खोपोली नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आपण आलो आणि आपला हॉल्ट आहे इथे आता विठ्ठल मंदिरात. पाठी हा जो विठ्ठल मंदिर आहे तिथे. आणि माझ्यासोबत आहे ओमकार दादा, जे कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसलेले, आपल्याला जॉईन झालेले. अजून एक ओमकार आहे. हा ओमकार स्क्वेअर इथे, ओमकार स्क्वेअर. तर भाई आम्ही इथे जसं एंट्री मारली तसं यांची ओळख अशी, प्रत्येक गाडी हाक मारल्याशिवाय पुढे जाणारच नाही. प्रत्येक माणूस हाक मारले भेटल्याशिवाय जाणारच नाही. साईराम भगवानकडे छत्री नाहीये, कृपया करून तुम्ही खंडाला मध्ये असेल तर छत्र्यांची व्यवस्था करून आले आले आपले सगळे पदयात्री आले हॉल्टला. आपल्या नैतिक भावाचा बर्थडे भाई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. साईराम मित्रांनो, ओम साई भजन मंडळ आता खंडाळा घाट चढायला सुरुवात करणार आहे. तर त्याच्याच खुशीमध्ये एक शायरी अर्ज करतो माझा मित्र. खंडाळे घाटात पालखी आली साई मंडळाची, खंडाळे घाटात पालखी आली ओम साई मंडळाची. आमची कारल्याची एकविरा माऊली वाट बघते आम्हा साऱ्या भक्तांची. आई माऊलीचा साईराम 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 माऊली, साईराम 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 साईराम. तर मित्रांनो, खंडाळा घाट चढायला आम्ही सुरुवात केली आहे आणि पावसाने पण जोर घेतलाय. पाऊस पण एकदम मस्त पैकी येतोय. आणि आम्ही ओमसाई भजन मंडळाची शिस्तच आहे, मी जसं तुम्हाला अगोदर पासून सांगत आलोय ब्लॉग मध्ये. घाट चढताना आम्ही 2-2ची पेअर करून चढतो, जेणेकरून समोरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना पण आमचा त्रास नको आणि आमची पालखी आणि सगळे पदयात्री पण व्यवस्थित वरती घाट चढतील. साईराम 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 बाबा साईराम 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 साईराम. खंडाळा घाटातला पहिला हॉल्ट शिंगरोबा मंदिर. आपली पालखी पोहोचलेली आहे शिंगरोबा मंदिरला. तर मित्रांनो, खंडाळा घाट चढताना शिंगरोबाचं हे मंदिर लागतं. तिथे सर्व गाड्या आपापल्या गाड्यांवरती पैसे किंवा नारळ वगैरे असं टाकत राहतात. त्याचा टाकण्याचा अर्थ असा आहे की लोक त्यांना टोलच्या स्वरूपामध्ये हे पैसे वगैरे देतात. कारण खंडाळा घाटापासून हा जो रस्ता आहे वरती जायचा, तो शिंगोबा देवाने शोधून काढलेला. नंतर तो इंग्रजांनी वगैरे हे केला, पण शिंगोबाने शोधून काढलेला. त्यामुळे त्याचं टोल म्हणून सगळ्यांना पैसे टाकून जातात. आपला बर्थडे बॉय बघा, बर्थडे बॉय नवीन फेस मास्क. हॅपी
तर मित्रांनो दुपारचं हॉल्ट सोडलाय. आमचा दुपारचा हॉल्ट होता वाघजाईचं मंदिर. शूट करता काय आलं नाही कारण मोबाईलची चार्जिंग संपलेली 0% होता. खंडाळा घाट चढताना पाऊस आला तर ते वेगळीच एक मजा असते. आणि घाट चढताना पाऊस आलाच पाहिजे कारण तेव्हाच घाटाचा असली रूप दिसतं. बरोबर. हां, निसर्ग आपल्याला समजतो कसा आहे काय आहे. तर पावसाने पण भरपूर मजा घेतली आमची. जाम जोरात पाऊस आलेला. आणि आता निघालो जेवण वगैरे आम्ही जेवून. जय श्रीराम. तर चला या प्रवासात आमच्या पुढे कंटिन्यू राहा. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मस्त आपण आता स्पॉट बघू खंडाळा घाटातले. चला. आपला टेम्पो आला. तर मित्रांनो 4थ्या दिवशीचा आमचा चहा नाश्त्याचा हॉल्ट आलेला आहे जो भरपूर आम्हाला खेचल्यानंतर आलाय. आजचा हॉल्ट हा थोडासा लांब होता. हो ना भेट. हे बघा मित्रांनो मी तुम्हाला 2-3 दिवसचे छोट्या टेम्पोचे व्हिडिओ दाखवतोय. तो छोटा टेम्पो या 2 दादांचाच आहे. तुम्ही कधी पण यांना कॉल करू शकता. साऊंड बिऊंड पाहिजे असेल, मंडप कॅटरेस आपलं सर्व काय आहे. सगळं जे पाहिजे तुम्हाला फक्त नंबर मेन्शन करेन, नाव सांगेन, तुम्ही फक्त कॉल करा. हे साहेब आपले आता आम्ही पालखी घेऊन आलो तर पालखीला मान देत आजपर्यंत घेऊन जातात. हा बघा पाठी बघू शकता. हा पाली विलेज आमचा संध्याकाळचा आता छान असतं हॉल्ट. पदयात्रेचा सारा क्षीण गेला.
आता 5 स्टार हॉटेलला आमचा आता संध्याकाळचा हॉल्ट होता, जिथे आम्ही चहा नाश्ता केला, आमची संध्याकाळची आरती घेतली. बघू शकता इकडचा ॲम्बियन्स, इकडचे सगळे शोपीस, फाउंटन्स वगैरे पण आहे. आता रात्री आम्ही पोचलो त्या संध्याकाळच्या नाश्त्याच्या हॉल्ट नंतर आता काळभैरवनाथ देवस्थान, हे जे आईचं माहेरघर आहे, श्री काळभैरवनाथ देवस्थान, हे एकवीर आईचं माहेरघर आहे, एकवीर आईचा भावाचं घर आहे, श्री काळभैरवनाथ देवाचं. हे बघा मित्रांनो, हे आहे एकवीर आईचं माहेरघर, श्री काळभैरवनाथ देवाचं मंदिर, जे एकवीर आईचे भाऊ आहेत. याला देवघर म्हणून पण ओळखलं जातं. आमच्या दरवर्षीचा रात्रीचा हॉल्ट हाच असतो, पण यावर्षी डायरेक्ट आम्ही कारल्याला जाणार आहे, इथे देवाची भेट घेऊन.